नमस्कार. प्रत्येकाच्या घरात एक तुळशीचं रोप असतं. ऑलमोस्ट सगळ्यांच्याच घरात असतं. तर ही जी तुळस असते, सकाळी घरची गृहिणी हिची पूजा करते, पाणी ते तुळशीला पाणी घालते आणि संध्याकाळी तुळशीला दिवा लावते आणि आपल्या मनाचं मागणं मागते. कधी कधी काय होतं, ह्या तुळशीचे आपलं एक वेगळं प्रकारचं घट्ट नातं असतं. माझं तरी आहे घरच्या तुळशीचे नातं. म्हणजे जेव्हा ती बहरते तर मी अक्षरशः बघितल्यावर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं आणि तिला गोंजाळं असं वाटतं आणि नकळतच त्या पानांवरून हात फिरल्या जातं. आणि जेव्हा ती वाढत नाही तेव्हा पण फार दुःख वाटतं. तरी रोज आपण पाणी घालतोय तरी काही वाढत नाही किंवा काही बहरत नाही. तर जेव्हा आपलं खरोखर त्या रोपाशी नातं असतं तेव्हा आपल्याला या सगळ्या भावना मनातून उचंबळून येतात. पण जर काही जण किंवा काही लोक त्याला एक तुळशीचं रोप म्हणजे एक साधं झाडाचं रोप म्हणून बघत असतील तर कदाचित त्यांच्या ह्या भावना त्यांना जाणवणार नाही. तर आजची माझी ही कविता ह्या तुळशीवरच आहे. ऐकूया. तुळस. अंगणी माझ्या वृंदावनी तुळस, अंगणी माझ्या वृंदावनी तुळस, न्याहाळते रोज माझ्या घराचा कळस, न्याहाळते रोज माझ्या घराचा कळस. बहरलेली तुळस पेरते आनंद सर्वत्र, बहरलेली तुळस पेरते आनंद सर्वत्र, घरातील सर्वांचा ती आधार मात्र, घरातील सर्वांचा ती आधार मात्र. सुख येता घरी हर्षाने ती डोलते, सुख येता घरी हर्षाने ती डोलते, दुःख येताच दारी कोमेजून जाते, दुःख येताच दारी कोमेजून जाते. बाहेर असूनही नजर तिची घरात, बाहेर असूनही नजर घरात तिची, सदस्य जणू आहे ती कुटुंबाची, सदस्य जणू आहे ती कुटुंबाची. औषधरूपी तुळस आजारपणात उपचार, औषधरूपी तुळस आजारपणात उपचार, जपावे सदैव तिला मानावे उपकार, जपावे सदैव तिला मानावे उपकार. तुळस आहे दारात जणू कृष्णाचा वास, तुळस आहे दारात जणू कृष्णाचा वास, सर्व होईल मंगल मनी हाच विश्वास, सर्व होईल मंगल मनी हाच विश्वास. प्रत्येक परसदारी असावी एक तुळस, प्रत्येक परसदारी असावी एक तुळस, घ्यावी तिची काळजी सुख नांदेल घरात, घ्यावी तिची काळजी सुख नांदेल घरात. माझी कविता आवडल्यास कवितेला लाईक, कॉमेंट्स, शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.